कळवा खारेगाव परिसरातील विकास आराखडा कदापि होऊ देणार नाही, जितेंद्र आव्हाड. कळवा खारेगाव परिसरातील विकास आराखड्याविरोधात माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. त्यांनी या आराखड्यामुळे स्थानिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे आणि याविरोधात मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. विकास आराखड्यामुळे खारेगावातील सुमारे 500 इमारती उद्ध्वस्त होतील आणि 10,000 घरे उद्ध्वस्त होऊन 40,000 लोक रस्त्यावर येतील. माणसं जगली तर विकासाचा उपयोग होईल, माणसेच राहिली नाही तर हा विकास कोणासाठी, हा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. खारेगावमधील 100 ते 200 वर्ष जुनी घरं आणि गावठाण उद्ध्वस्त होणार आहे. खारेगाव हे ऐतिहासिक गाव आहे, ते उद्ध्वस्त करून अमेरिकन मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले. आव्हाड यांनी आरोप केला आहे की विशिष्ट हेतूने आणि उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हा DP प्लॅन तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेने अनधिकृत इमारतींवर कारवाई न करता सरळसोट रस्ते आणि घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला आहे. आव्हाड यांनी कळवा खारेगावातील नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ते करताय विकास हा लोकांसाठी असतो, लोकांना बेघर करून विकास करायचा नसतो. सगळ्या दुकानांच्या लाईन उद्ध्वस्त होणार, सगळे धंदे कुठे जाणार? डेव्हलपमेंट ॲट द कॉस्ट ऑफ ह्युमन बिईंग्ज इज नॉट टॉलरेबल. हे बिलकुल आम्ही खपवून घेणार नाही. आता हे आज टीव्हीवर जाईल, लोक पेटून उठतील. एक साधी इथली जानकीनगर झोपडपट्टी तोडणार होते तर 5,000 माणसं रस्त्यावर आली. इथे 40 आणि 50,000 माणसांचा तुम्ही गेम वाजवतात. कशासाठी? का? त्रिमूर्ती, साईबाबा नगर ह्याच्या आतमधनं तुम्हाला DP प्लॅन हवेत कशाला? त्याच्या मागचं कोण आहे? तुम्हाला कोणाला मोठं करायचंय? म्हणजे तो महाराष्ट्राचाच मालक झाला असता आता थोडासा, पण तरी काय भरोसा नाही. त्यांचं सगळ्यांशी चांगले संबंध असतात, त्याच्यामुळे मध्ये सेफ आहेत का कोणी? हे तो सेफ आहे, त्या आणखी कुठलं तरी कमी पण होत असणार. चौघाला जागा इथेच आहे. म्हणजे हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं 2020ला त्यांचं ठरलं होतं. पहिल्यांदा पक्ष फोडले, निवडणूक आयोगाला मॅनेज केलं, निवडणूक आयोगाने निर्णय उलटे सुलटे दिले, जे कधीही स्वातंत्र्यानंतर झालं नव्हतं. पक्षाला मोकळं सोडून दिलं, निशाण्या मोकळ्या सोडून दिल्या. सुप्रीम कोर्टाची काही फार योग्य भूमिका होती असं आमचं मत नाही, आणि माझं तर अजिबात नाही, कारण का मी स्वतः तिथे सुप्रीम कोर्टात हजर असेल. देशाच्या राजकारणात इतके पक्ष फोडून जेव्हा संपूर्ण लोकशाही पायदळीत उडवली जाते, तेव्हा सुप्रीम कोर्टाने ठरवायला पाहिजे होतं की पुढच्या महिन्याभरात आम्ही ही सुनावणी आटोपती घेणार. 2.5 वर्ष झाली, अजून सुनावणी नाही. आणि सगळे म्हणतात सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध बोलायचं नाही. का बोलायचं नाही? आम्ही रस्त्यावर लढतो आहोत, आम्ही रस्त्यावरची परिस्थिती जाणतो आहोत. आमचा पक्ष कुणी घेऊन जातो हे कायदेशीर आहे, सगळेजण सांगतात. सुप्रीम कोर्ट बघायला तयार नाही. ते पिक्चरमध्ये डायलॉग होता ना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. कोणीतरी आवाज उठवायलाच पाहिजे ना. आता सगळ्यांनीच गप्प बसलं तर अन्याय किती दिवस आणि का सहन करायचे? त्याच्यापेक्षा राजकारण सोडून देऊ. अशाच पद्धतीने जर मशीन मॅनेज होणार असतील, माणसं मॅनेज होणार असतील, तर मग राजकारणात राहायचं कशाला? आणि दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना मी अनेक दिवस सांगत होतो, EVM बोला, EVM बद्दल बोला, EVM बद्दल बोला, आणि मी त्यांना सांगायचो की तुम्हाला ते 2 छोटी राज्य हातात देतील आणि एक मोठं काढून घेतील. लोकसभेच्या आधी झालेल्या 2 निवडणुकांमध्ये छोटी राज्य त्यांनी इंडिया अलायन्सला दिली आणि तिथे लोकसभा काढून दिली.
इथे त्यांनी झारखंड काढून घेतलं, म्हणजे आम्हाला दिलं, महाराष्ट्र त्यांच्याकडे घेतलं. म्हणजे सकाळच्या 11 वाजेस्तोवर आम्ही दोघे एक 37 एक 38 होतो. पुढच्या अर्धा तासात आम्ही आलो 50 वर आणि ते गेले 200 वर. अच्छा, पोस्टल बॅलेट हे माइंडसेट दाखवतात की बाबा साधारण काय आहे माइंडसेट. महाराष्ट्राच्या पोस्टल बॅलेटमध्ये सगळीकडेच आम्ही पुढे आहोत. आणि मी हारलेला उमेदवार बोलत नाही आहे, मी जिंकलेला उमेदवार बोलतोय. त्यांनी माझ्या इथेही करण्याचा प्रयत्न केला, मी त्याच्यावर फार बोलणार नाही. त्यांना जिथनं मतं मिळणार नाहीत अशी अपेक्षा होती, तिथे त्यांनी ते मॅनेज केलं. जिथे त्यांना मतं मिळतील अशी अपेक्षा होती तिथे केलं नाही आणि तिथेच गेले जावे. पण जर प्रत्येक ठिकाणी हेच होणार असेल तर भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान काय घेऊन नाचायचं? विरोधी पक्षाला जर असं निस्तानबद्ध करणार असेल तर देशातली लोकशाही ही संपुष्टात येईल. आणि ही डेमोक्रेसी किंवा ही जे काय पॉलिटिकल हे आहे हे सगळं रशियाच्या पुतिनच्या मार्गाने चाललं आहे. हा देश रशिया होईल आणि नवीन एक पुतिन जन्माला येईल. नाही, माझं एक साधं तुम्हाला सवाल आहे. माझं मत मी टाकले, हा, मला समजायला नको माझं मत गेलं कुठे. मला बाकी जाऊ द्या, ईव्हीएम टीव्हीएम काही असू दे, माझं मत मी टाकलं, ती प्रिंट आली, ती प्रिंट गेली कुठे तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणलं ते माझं मत आहे, मला तुम्ही कसं काय अंधारात ठेवू शकता? कुठल्या नियमाने तुम्ही मी वोटर आहे. जेव्हा मी कम्युनिस्ट पार्टीला मतदान करतो तेव्हा मला समजलं पाहिजे की माझं वोट कुठे कम्युनिस्ट पार्टीला पडलंय. तिथं अंधळी पोषण दिलंय, टाकलंय, दिसतंय, गेलं कुठे माहित नाही. हा माझा पर्सनल राईट आहे. ईव्हीएम टीव्हीएम देश दुनिया जाऊ द्या खड्ड्यात. एक वैयक्तिक माणूस म्हणून मला कळलं पाहिजे ना माझं मत कुठे आहे. आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं की नाही फार वेळ वाया जातो, काउंटिंग मध्ये फार वेळ वाया जातो. आणि अशी कुठली मोठी कामं असतात हो तुम्हाला? अमेरिकेसारख्या देशामध्ये 3-3, 4-4 दिवस काउंटिंग चालतं. अमेरिकेमध्ये मला निवडणूक आठवत नाही की कोणाची होती, पण महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गायमुख घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावा. महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले निर्देश. गायमुख घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी वन खात्याची परवानगी डिसेंबर अखेरपर्यंत अपेक्षित. घोडबंदर रस्ता वाहतूक समस्येबाबत महापालिकेत झाली पाठपुरावा बैठक. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावावेत असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत.
घाटातील कामासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असून ती डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील 4 महिन्यात घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा जस्टिस फॉर घोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गायमुख घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी असून संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. दुचाकी वाहनांसाठी हा घाट मार्ग अजूनही धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. त्या संदर्भात भविष्यात काँक्रिटीकरण होणार आहे म्हणून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसाच ठेवता येणार नाही. त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी असे आयुक्तराव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना सांगितले. घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा कार्यादेश तयार असून वन विभागाच्या मान्यतेसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. डिसेंबर अखेरपर्यंत ही परवानगी मिळाल्यास जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली. कापूरबावडी आणि कॅडबरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यावर कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर बोलणी सुरू असून तेही काम लवकरच पूर्ण होईल असे स्पष्ट करण्यात आले. घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, मेट्रो आदी यंत्रणा दक्ष आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने बऱ्याच समस्या दूर झाल्या आहेत. चांगल्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया बैठकीच्या सुरुवातीला जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपायुक्त मनीष जोशी, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वय आणि कार्यकारी अभियंता संजय कदम, वृक्ष अधिकारी केदार पाटील, जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे प्रतिनिधी, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण. जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. NSDL कार्यालयात सहाय्यक प्रबंधक या पदावर कार्यरत असणारे सूर्यकांत रे यांनी उपस्थित सर्वांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना DCPS, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्र अविनाश फडतरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्यालय ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमधील निवृत्ती वेतन योजना संदर्भातील कामकाज हाताळणारे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या खात्यावरील जमा रकमेतून गुंतवणूक करण्याबाबत विविध पर्याय
अंशतः रक्कम आहारित करणे, सेवानिवृत्ती वेतन योजनेचे विविध पर्याय, कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याचे कुटुंब निवृत्ती वेतन, राजीनामा, रुग्णतः निवृत्ती वेतन या सर्व योजनेबाबत सखोल मार्गदर्शन सूर्यकांत तरे यांनी केले. परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना DCPS, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPSची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी तसेच अनेक शंकांबाबत अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली. सत्तावीस दिवसात रस्त्यावर ऑइल सांडण्याच्या 12 घटना, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली माहिती. ठाण्याच्या परिसरात महामार्गावर आणि शहरात रस्त्यावरून धावणाऱ्या अज्ञात वाहने आणि अपघात झालेली वाहने यांच्यातून रस्त्यावर ऑइल सांडण्याच्या घटना वाढत आहे. अवघ्या नोव्हेंबर महिन्याच्या 27 दिवसांमध्ये 1 डझन घटना ऑइल सांडण्याच्या नोंदी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या आहेत. बुधवारी सकाळी 8:30च्या सुमारास रमाबाई आंबेडकर चौकजवळ दादाजी कोंडदेव स्टेडियमसमोर खार्टन रोड, ठाणे पश्चिम या ठिकाणी रोडवर ऑइल सांडण्याची घटना घडली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी रोडवर सांडलेल्या ऑइलवर माती पसरवण्यात आली असून नंतर हा रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. महापालिकेच्या हद्दीतून अनेक राज्यमार्ग जातात, त्यामुळे महामार्गावरून हजारो जाड आणि अवजड वाहने रस्त्यावरून धावतात. रात्री अपरात्री वाहनांचे होणारे अपघात, त्यातून सांडणारे ऑइल तसेच नकळत वाहनातून गळणारे ऑइल हे रस्त्यावरून पडून अपघाताची शक्यता निर्माण होते. तर काही अपघातही झालेले आहेत. तर चांगल्या रस्त्यांवर दुचाकी घसरून वाहनाखाली सापडल्याने अनेकांचे मृत्यूही झालेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या ऑइलची गंभीरतेने दखल घ्यावी. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि वाहतूक पोलीस घेतात. ठाणे महापालिकेकडे रस्त्यावर ऑइल सांडण्याच्या तब्बल 12 घटना 27 दिवसांच्या कालावधीत घडलेल्या आहेत. या सर्व ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाने ऑइलवर माती टाकून अप्रिय घटना टाळण्याचा प्रयत्न केला.